जय भीम जय भारत सक्षम टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत स्वागत करतो आहे। आज आपण वर्धा लोकसभा 2024 रणशिंग फुंकलेला आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे तामझाम करून प्रचार करण्याचा शेवटचा दिवस आहे। आणि आता आपण समतानगरच्या बौद्धविहारामध्ये आहोत, जिथं आपण बघू शकतात की बहुसंख्येने महिला वर्ग आपले उमेदवार काळेसाहेब राष्ट्रवादीचे तुतारी घेऊन उभे असलेले काळेसाहेबांच्या स्वागतासाठी इथं उभे आहेत। आणि जाणून घेऊया की काय आहे त्यांचा माहोल आणि कोणाचा राहणार खुर्ची आणि कोण बनेल खासदार। ताई तुमचं स्वागत आहे। काय सांगाल तुम्ही आज तुम्ही इथं जमा आहात तर काळे साहेबांच्या प्रचारासाठी जमात नाही ना, काय म्हणता की या वर्षी खासदार कोण बनेल? खासदार अमर काळे बनतील आणि जुना खासदार नवीन पाहिजे काही कामच नाही केले त्यांनी ना, जास्त काही नाही तर मग नवीनच खासदार पाहिजे ना। कामं नाही केले कामं नाही केले म्हणून पाहिजे नाही पण आता सगळे महागाई वाढलेली आहे, सगळेच म्हणजे मुलांना रोजगार मिळत नाही, तर त्याच्यासाठी म्हणजे दुसरे तेच एकच। तुम्ही काय करता? गृहिणी आहात? हो। सिलेंडर किती आहे? 960 काँग्रेसची ज्या सत्ता तेव्हा किती होता? तेव्हा 400 रुपये 350 400 म्हणून आता परत आता 1100 होणार आहे, म्हणून आता कमी पाहिजे ना। बरोबर आहे। स्कूटी कोण चालवते इथं? स्कूटी कोण चालवते? पेट्रोलचे रेट किती होते? पेट्रोल किती होते? अगोदर 30 रुपये आता 100 रुपये वर झालाय। जे सगळं मेंटेन करायचं आहे आता, म्हणून काँग्रेस पाहिजे आणि यावर्षी काँग्रेस पाहिजे आल्याच पाहिजे। हो पक्का विचार सगळं काँग्रेसला देणार तुम्ही? सगळे यासाठी काँग्रेसला देणार आणि काँग्रेस एवढी केलं तर काय करणार आहे? आपण ऐकलं आहे सर्व महिलांचं मत, सर्व महिलांनी एक मत केलेलं आहे आणि आपण विचार करू शकता की महिलांचं एकमत जर झालं तर मग तर घरचा पुरुषही त्याला क्रॉस करत नाही, महिलांच्या मागे त्यांना जावंच लागतं, कारण माहित आहे सायंकाळी जेवण त्याच देणार आहेत। महिलांनी जर एकमत केलं आहे तर आज इथं काँग्रेसचा पूर्ण एक मजबूत बालेकिल्ला दिसत आहे आणि काँग्रेसला विजयी करण्याचं इथं हे केलेलं आहे। काही पुरुष पण दिलेले आहेत। काय म्हणतात दादा? कसं राहील सर? खूप महागाई वाढली सर, आता काय मतलबच नाही सर की मोदीला काय वोट देणेच नाही, एवढं सिलेंडर वाढलं। मोदीची सभा झाली होती, अबकी बार मोदी नाही, अबकी बार शरद पवार 101%। आपली इकडून वर्धेतून सीट येणार अमर भाऊ काळे। लीड किती? लीड किती पण येऊ सर, पण अमर काळेला निवडून आणणं गरजेचं आहे। इथं धर्माच्या वर राहील, 1.5 लाखाच्या वर राहील लीड। 1.5 लाखाच्या कसं काय म्हणतात? वर्धा लोकसभेतून पर्सेंटेज किती जाईल? किती इलेक्शन पर्सेंटेज किती जाईल? चुनाव किती होईल? जसं मला इकडचं माहित आहे, मॅक्सिमम आम्ही प्रयत्न करू 70% वर न्यायचं इथून आमच्या प्रभागातून। 70% जरी झालं तर 1.5 लाखाचं लीड राहील। नाही पण मी माझ्या इकडचं बोलतोय, मी 70% ऑल ओव्हर 2200 गाव आहेत ना बहुतेक लोकसभेसाठी, तर त्याच्यातूनही येतील ना काही ना काही। लोकांना जागृती करत चालू आहे डोर टू डोअर चालू आहे। बरोबर। काय म्हणता तुम्ही, कोण येईल? आता आपले अमर भाऊ काळेच येणार आहे ते जितील। आपण पाहतात की त्यांनी पूर्ण मोदी सरकार सकाळपासून तर रात्रीपर्यंत झोपेपर्यंत खोटं बोलतो। ही सरकार आहे आपली। आता मोदीजी आले तर काय खोटं बोलून गेले? किती खोटं बोल, तळेगाव मध्ये हे बांधणं चालू आहे, ते बांधणं चालू, काहीच केलं नाही त्यांनी, काहीच केलं नाही। प्रत्येक जुमलेबाजी केली त्यांनी। सकाळपासून असा पीएम भेटला आपल्याला, मूर्ख पीएम भेटला आपल्याला, याच्याहून चांगला पीएम आपला कार्यभाऊ होतं। आता त्यांचं आगमन झालेलं आहे, बघा पूर्ण कार्यकर्ते पूर्ण जल्लोषाने त्यांना स्वागत करत आहेत। आजच्या या मीटिंगच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित समतानगर भीमनगर परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व माता भगिनी, आपल्या सर्वांना माहिती आहे की 26 तारखेला होणाऱ्या
निवडणुकीच्या दृष्टीनं आज आपण एकत्र आलो आहे आणि 26 तारखेला आपण देशाचं भवितव्य ठरवणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीकरता आपण मतदान करतो आहे. ही निवडणूक वेगळी आहे. ही निवडणूक आहे ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषदची निवडणूक नाही. तर या निवडणुकीच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षाकरता कोणाच्या हातामध्ये हा देश द्यायचा, कोणाच्या हातामध्ये या देशाचे सूत्र द्यायचे ही ठरवणारी ही निवडणूक आहे, देशाची निवडणूक. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की अतिशय काळजीपूर्वक या निवडणुकीला आपण समोर गेलं पाहिजे. आणि सध्या आपण इथं तथागत भगवान गौतम बुद्धांना या ठिकाणी हारार्पण केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हारार्पण केलं आणि बाबासाहेबांच्या संविधानावर आपला हा देश आज चालू आहे. परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की ज्या पद्धतीनं आज देशातलं वातावरण आहे, देशातली लोकशाही धोक्यात आली आहे, देशामध्ये दडपशाहीचं वातावरण आहे, देशामध्ये म्हणजे हुकुमशाहीचं वातावरण जे देशात चालू आहे. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की बाबासाहेबांचं संविधान, ज्या बाबासाहेबांच्या संविधानावर हा देश चालू आहे ते संविधान या देशामध्ये टिकलं पाहिजे. आणि काही लोक या देशामध्ये आज सरळ सरळ भाषा करतात आहे की तुम्ही आम्हाला 400 पारचा आकडा द्या. 400 पारचा आकडा झाल्यानंतर या देशातलं बाबासाहेबांचं संविधानसुद्धा आम्ही बदलून देऊ. परंतु मला या निमित्तानं इतकं सांगितलं पाहिजे की या देशाचा आत्मा म्हणजे संविधान आहे आणि या संविधानापासून हा देश वेगळा होऊ शकत नाही. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की बाबासाहेबांचं संविधान, ज्याच्यावर 140 करोड लोकांचा देश, वेगवेगळ्या इतक्या प्रांतांचा देश, वेगवेगळ्या जाती धर्मांचा देश, वेगवेगळ्या बोली भाषेचा देश, वेगवेगळ्या रूढी परंपरांचा देश आज अतिशय सुसूत्रितपणे जो चालू आहे तो केवळ बाबासाहेबांच्या संविधानावर चालू आहे, लक्षात घ्या. त्यामुळं या संविधानाला बदलवण्याची भाषा जर कोणी करत असेल तर येणाऱ्या मतदानामधून आपण त्या लोकांना चोख उत्तर दिलं पाहिजे, अशी एक अपेक्षा मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. आणि आज ज्या पद्धतीनं दडपशाहीचं वातावरण देशामध्ये आपल्याला पाहायला भेटतं आहे, ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे, माझी इतकी अपेक्षा राहील की या सर्व गोष्टींना आपण उत्तर या मतदानातून दिलं पाहिजे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते की तुमच्या देशाचं संविधान कितीही चांगलं असेल परंतु ते संविधान राबविणारे हात जर चुकीचे असतील तर त्या संविधानाला कुठलाच फायदा होणार नाही. आज तीच परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे. कारण की संविधान आपल्या देशात अतिशय उत्तम आहे परंतु ते संविधान राबविण्याची जबाबदारी ज्या लोकांच्या हातामध्ये आहे ते चुकीचं आहे, आपण लक्षात घ्या. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की बाबासाहेबांचे विचार या देशामध्ये राहिले पाहिजे, बाबासाहेबांचं संविधान या देशामध्ये राहिलं पाहिजे. त्यामुळं मनुवादी विचारसरणीच्या भारतीय जनता पक्षाला या देशातून हद्दपार करण्याचं काम त्या निमित्तानं आपण केलं पाहिजे, इतकी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो. कधीच आपण बघितलं नव्हतं की विरोधी पक्षाचा आवाज ज्या पद्धतीने दाबण्यात येतोय. आपल्याला माहीत आहे काही दिवसापूर्वी आपचे मुख्यमंत्री दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांना अटक झाली. काही वर्ष म्हणजे 1-1.5 वर्षापासून तर मनीष सिसोदिया हे अजून अरेस्ट आहे. संजय राऊत शिवसेनेचे नेते त्यांना आत्महत्या करण्यात आलं. अनिल देशमुख यांना चुकीच्या आरोपामध्ये 15 महिन्यापर्यंत जेलमध्ये ठेवलं. अशा वेगवेगळ्या पद्धतीने जे आपण सर्व दडपशाहीचं वातावरण देशामध्ये बघतोय, त्यामुळं या सर्व परिस्थितीतून या देशाची जर सुटका करायची असेल तर भारतीय जनता पक्षापासून या देशाची आपण सुटका केली पाहिजे, अशी एक अपेक्षा करतो. इथं महिला मोठ्या संख्येने आणि महिला सन्मानाच्या गोष्टी माननीय मोदी साहेब करत होते. परंतु मला या निमित्तानं विचारावं वाटतं की ज्या वेळेला मणिपूरमध्ये महिलांची नग्नदिंड काढण्यात येत होती, ज्या वेळेला मणिपूर जळत होतं, ज्या वेळेला मणिपूरमध्ये हत्या होत होत्या, त्यावेळेला देशाचे पंतप्रधान जे आज महिलांना सांगतात की महिलाओं की मोदी महिलांना मोदीची ही गॅरंटी आहे. मला मोदी साहेबांना विचारावं वाटतं की ज्या वेळेला आपल्या देशातल्या आई बहिणींची जेव्हा नग्नदिंड काढत होते, मणिपूर जळत होता, त्यावेळेला 2 महिन्यापर्यंत तुम्ही म्हणजे या गोष्टीसाठी दखलही घेतली नाही. मणिपूरमध्ये काय चालू आहे ते देशातल्या इतर प्रांताला कळू नये, देशातल्या इतर राज्यांना कळू नये याच्याकरता इंटरनेट सेवा बंद करून टाकली होती. ज्या मुलींनी आपल्या देशाकरता गोल्ड मेडल मिळवून दिले, कुस्तीच्यामध्ये गोल्ड मेडल मिळवून दिले, कोणी सिल्वर मिळवून दिले, कोणी ब्रॉन्झ मेडल मिळवून दिले, त्या मुलींवर ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण सिंग उत्तर प्रदेशचे त्यांनी ज्या वेळेला लैंगिक अत्याचार केले, त्या आपल्या देशासाठी गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या मुलींनी पोलिसाला कंप्लेंट केली, परंतु त्याची साधी दखलसुद्धा घेण्यात आली नाही आणि त्याची दखल न घेता साधा गुन्हासुद्धा ब्रिजभूषण सिंगवर दाखल करण्यात आला नाही. त्यानंतर 2 महिन्यापर्यंत आपल्या देशातल्या कुस्तीतल्या प्लेयर
ज्यांनी अनेक मेडल देशाकरता मिळवून दिले, ज्यांनी देशाचा गौरव जगामध्ये वाढवला, त्या मुली 1.5 ते 2 महिन्यापर्यंत दिल्लीला जंतर मंतरवर आंदोलन करत होत्या. परंतु 1.5-2 महिने इतकं आंदोलन चालू होऊन सुद्धा त्यांची साधी भेट घ्यायची सुद्धा वेळ आपल्या देशाच्या पंतप्रधानांना भेटली नाही. पंतप्रधानांना भेटलेच नाही, परंतु अखिल भारतीय कुस्ती परिषदचे अध्यक्ष हे आपल्या जिल्ह्याचे खासदार रामदास तडससाहेब लक्षात घ्या. रामदास तडससाहेब हे अखिल भारतीय कुस्ती परिषदचे अध्यक्ष आहेत. पंतप्रधानांना तर भेटलेच नाही, कुस्ती परिषदचे जे अध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा आपल्या महिला प्लेयर्सची भेट घ्यायला भेटली नाही. यावरनं जे मोदी सरकार महिला सन्मानाच्या गोष्टी करतात त्याच्यावरनं महिलांची काय परिस्थिती या देशामध्ये आहे हे त्यानिमित्तानं लक्षात येईल. व देशाच्या प्रथम नागरिक द्रौपदी मुर्मू ज्या आपल्या संसदेच्या उद्घाटनामध्ये त्यांना साधं आमंत्रित सुद्धा करण्यात आलं नाही, त्या तिथे नव्हत्या. आमच्या पंतप्रधानांनी संसदेचं उद्घाटन करून टाकलं. परंतु देशाच्या प्रथम नागरिक द्रौपदी मुर्मू त्यांना त्या कार्यक्रमाकरता साधं बोलवलं सुद्धा नाही. ज्या वेळेला लालकृष्ण अडवाणी यांना त्याचा एक अवॉर्ड भेटला, भारतरत्न भेटला, तो भारतरत्न अवॉर्ड देण्याकरता मोदीजी लालकृष्ण अडवाणीच्या घरी गेले होते. त्यावेळेला तो अवॉर्ड देताना मोदीजी आणि लालकृष्ण अडवाणी चेअरवर बसले होते आणि देशाच्या राष्ट्रपती ह्या बाजूला कोणत्यामध्ये उभ्या होत्या. ही परिस्थिती आज देशामध्ये कधीच कोणी पाहिली नव्हती. ती परिस्थिती आपण बघतोय. म्हणजे देशाच्या राष्ट्रपतीची ही परिस्थिती आज देशामध्ये होत असेल म्हणजे पंतप्रधान बसलेले महिला राष्ट्रपती उभ्या आहेत. तर याच्यावरनं काय सध्याची परिस्थिती या देशामध्ये आहे महिलांची झालं एक मिनिट फक्त, तर याच्यावरनं आपल्याला कळते. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की ही परिस्थिती जर बदलायची असेल आणि देशामध्ये एक लोकशाहीचं वातावरण निर्माण करायचं असेल, देशातलं संविधान वाचवायचं असेल तर अतिशय काळजीनं आपण या निवडणुकीला समोर जावं अशी अपेक्षा करतो. आणि दुसरं महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही मतदान कराल, मतदान केल्यानंतर तुम्ही बटन दाबाल चिन्हाची, तुम्ही ज्या चिन्हाची बटन दाबली त्या चिन्हाची स्लिप ती दुसऱ्या मशीनमधून बाहेर पडते की नाही पडेल ते तुम्ही तपासून घ्या. त्याच्याकरता तुम्हाला 7 सेकंदचा वेळ राहणार आहे. आणि तुम्ही तुतारी वाजवणारा माणूस याची जर बटन दाबली तर बाहेरच्या त्या दुसरी जी आहे न्यूट्रल त्याच्यातून ती स्लिप येते की नाही ते चेक करा. आता बरेचदा असं होतं की आपण घाई बटन दाबतो आणि स्लिप कोणती बाहेर येते ते न बघता तिथून निघून जातो. त्यामुळे तुमच्या मतासोबत सुद्धा तुमचं मतसुद्धा चोरीला जाऊ शकतं, लक्षात घ्या. त्यामुळं इतकंच आहे की ज्या पक्षाची तुम्ही मतदान केलं त्याच पक्षाची स्लिप पत्ते आहेत का ते तपासून घ्यावं. नसेल तर मग लगेच तिथं तक्रार करावं लागेल तुम्हाला पोलिंग एजंटकडे आणि ते बूथचे जे कोणी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो. आज अतिशय गडबडीमध्ये आपल्याजवळ संवाद साधला, बोलायचं बरंच होतं पण आता वेळ नसल्यामुळं आज इतकं बोलता आलं नाही. आणि मी इतकंच सांगतो की 26 तारखेच्या पहिले जरी मी आपल्यापर्यंत पोहोचू शकलो नाही तरी 26च्या नंतर मात्र मी सदैव आपल्या निवडणुकीसाठी तयार आहे. तुम्हाला जेव्हा केव्हा माझी आवश्यकता पडेल अमरकाळे तुमच्यासाठी सदैव तयार राहील हा शब्द आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. आणि याचा खूप मुंबई राहिले मला धन्यवाद. सक्षम भारत टीवी को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आइकन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ. धन्यवाद.